नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी तुम्हाला माझा बैलगोठा दाखवणार आहे। तुम्हाला जर आवडला तर भावांनो व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग तुम्हाला दाखवतोय माझी बैल। सकाळून गोठ्यातून बाहेर बांधले विश्रांती घेण्यासाठी। हा पिल्या आहे, याचं नाव पिल्या आहे। हा पिल्या 4 दाती आहे, तापड बी एक, कामाला पण लय चपळ आहे। पिल्या झाल्यानंतर हा कोतू म्हणतो आम्ही याला, कोतू। हा लय शांत आणि लय कामाचा आहे। हा कोतू लय चपळ आहे। हा कोतू ही बैलगाडी ह्या कोतूसाठी आणि पिल्यासाठीच आणलेली आहे। यंदा नवीन घेतलेली एकत। आणि हा दुसरा आमचा गावरान। हा गोट्या म्हणतो आम्ही याला, गोट्या। हा गावरान गोट्या। हे अजून पेठवलेला आहे, फक्त तांग्याला चलतो, दात वगैरे काही केला नाही। पण हा पण लय गरीब आणि गुणवान आहे। तुमच्याकडे याला जोडी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भावांनो। आणि हे आमचे वाघ, हा सर्जा। लय कामाचा आणि चपळ खूप, शांत तितकाच आहे। अहो लय गरीब आणि लय इमानदार आहे। हा ताकदवान बी तसाच आहे। कोणतं काम सांगा नेटाचं कना 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 उडतो। आणि हा आमचा कोबरा नाग। पहा 2 दाती वासरं आहेत मित्रांनो, हे 2 दाती, पण लय गुणी लय कामदार आहेत। अजून चिमटले नाहीत, दाबवले नाहीत। आज डॉक्टर आल्यावर दाबून घ्यायचे। आणि ही एक गाडी आहे आमची। हा पलीकडला तांगा, तो तांगा दिसतोय का? हा तांगा। इकडे आमचे शेतीचे अवजार, हे आमचे शेतीचे अवजार आहेत। हा पाणी प्यायला बोर, भरपूर पाणी ह्या मित्र यांना, दुष्काळात पण पाणी टिकून राहतं। आणि हा गोठा आमचा। मी सकाळून इकडे बाहेर पटांगणात बांधावं लागते। हा गोठा आहे। दहा 15 जण बस्तीमध्ये आत पावसा पाण्याचे खूप मोठा आहे। हा तुम्हाला दाखवतोच आता। सिमेंटाची दावण खाली गच्ची केलेली आहे। आणि इकडे आमच्या म्हशी आहेत। ही सावलीची मोठी बाबळ आहे, उन्हाळ्यात भरपूर सावली राहते इथं। ही पिली आणि दुसरी ही चेमी म्हणते, त्या 2 वाघारी आहेत मित्रांनो। एक हिची, ही गवळण, हिचं नाव गवळण। लय दुधाची, लय नंबर 1 आहे ही गवळण। आणि ही दुसरी आमची मथुरा। मथुरा जरा नवीन माणसाला मारती राव, पण लय अवकळ आहे मथुरा। मथुरा आता गाभण आहे। आणि हा आमचा पलीकडे सरक, चिम्या। अरे चिम्या, हा आमचा चिम्या। माझ्याकडेच येतोय तो, त्याला शूटिंग मध्ये घ्यायचंय
तर नमस्कार मित्रांनो, असा हा माझा बैल गोठा. कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.